भाऊची सुपर बाईक आलेली आहे. क्या बात है. तयारी मस्त करून झालेली आहे आणि फायनली तो दिवस आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. बघा इकडे राज सर गाडी चालवतात आहेत, मम्मी पप्पा मागे बसलेले आहेत. आपण चाललो एका महत्त्वाच्या कामासाठी. ते काय काम आहे ते आता पुढे कळेल तुम्हाला. स्टे ट्यून. तर आपण कुठे माहिती आहे? शोरूम मध्ये, प्राईमच्या शोरूमला आलोय, पाषाणला. ते का आलोय, कशासाठी आलोय ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. आणि बाईक्स बघा केवढ्या आहेत शोरूम मध्ये. समोर टायगर आहे, टायगर रॅली 900. कलर जबरदस्त आहे आणि वन ऑफ माय फेवरेट बाईक इथे लागलेली आहे, ट्रॅम्प रॉकेट 3 GT. आणि हिची मी टेस्ट राईड घेतली, या बाईकची सुद्धा टेस्ट राईड घेतली. आणि इकडे स्पीड 400 सुद्धा लागलेले आहेत. आपली पूर्ण फॅमिली आलेली आहे आणि इकडे चाललेली आहे बुकिंग. भाई की गाडी बुक हो चुकी है. बाईक कोणती ती तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. मी तर खूप एक्सायटेड आहे, सुपर डुपर एक्सायटेड आहे. सो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग आहे ना मस्त एन्जॉय करा. शेवटपर्यंत बघा की बाईक कोणती ते सरप्राईज आहे. I'm screaming at the ceiling. Every word's a twisted feeling. Feelings I can't let go. सगळं पार्सल आलंय का? अच्छा, अर्ध झालंय का? ओके. पॅकिंग तर खूपच केली. बॉक्सेस तोडू आपण. ओ माय गॉड, हे आहेत फ्रेम स्लायडर आहेत आपले आणि छान पॅकिंग केली याच्यामध्ये. वाव, यो इवोटेक. एवढीच गोष्ट आहे आणि याची कॉस्टिंग खूप आहे. हा, अजून एक गोष्ट म्हणजे ना, फ्रेम स्लायडरची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. एक हां, हे सेम आहे, हे थोडं छोटं आहे आणि हे मोठं आहे. सो आत्ताच मी ज्यांच्याकडून आपण पार्ट्स अवेलेबल करून घेतलेले आहेत त्यांना मी कॉल केलं होतं. ते बोलले की तुमचे 3 पार्सल येणार आहेत. स्टे ट्यून. The next morning. अजून एक कुरिअर आलेला आहे. आज बघू काय आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय बघू. आता काय आलंय बघू. आय एम एक्साइटेड. सो आता या जादूच्या पेटाऱ्यामध्ये काय आलंय ते बघू आपण. आता आपण करू अनबॉक्सिंग. हे है रेडिएटर ग्रिल आपल्या बाईकची. SBK मोटो पार्ट्स त्यांनी त्यांचं किचन दिलं. क्या बात, थँक्यू सो मच. हे आहेत पॅडॉक स्पूल्स. हे आहेत इवोटेकचे फोर्क प्रोटेक्टर. हे आहेत फोर्क सील कव्हर. आपले सस्पेन्शन साठी हे लागणार. मस्त आहेत ना, हातातून घालू शकतो असे बँड. आधी यायचे ना अशा हातातले बँड. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत बाईकसाठी त्या सगळ्या आपण घेतलेल्या आहेत. कुठलीच ॲक्सेसरीज राहिलेली नाहीये. सो आता फक्त एक गोष्ट राहिली, त्या गोष्टीची मी वाट बघतोय. तयारी मस्त करून झालेली आहे आणि फायनली तो दिवस आलेला आहे. कार वगैरे मस्त वॉशिंग करून ठेवलेली आहे. हार बघा, सकाळी उठून भाऊनी हार बनवलेले आहेत. इधर देखो, देखो ना गाईज. मागे पप्पा बसलेले आहेत. आपण मस्त 3ही बाईक्स आपल्या वॉश करून ठेवलेल्या आहेत. अभी जाएंगे डिलेवरी. यो
मम्मीच इकडं बँगल्स घालतीये, वा 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 तयारी करतीये. सो आता 4 वाजत आलेले आहेत आणि आपली जर्नी झालेली आहे स्टार्ट टुवर्ड्स ट्रॅम शोरूम. सो आपल्याला पहिलं जायचंय, मिठाई घ्यायची आहे, पेट्रोल भरायचं आहे. आणि भाऊनी अशा पद्धतीने पाणी उडवलेलं आहे. शेजारी माणूस चालत होती त्यांच्यावरती. आपल्या कारचा कलर ब्लू आहे ना, त्याच्यावरती हे हार खूप उठून दिसत आहेत. भर पावसात जाणारे बाईक डिलिव्हरीसाठी. आणि बाईक कोणती आहे ते अजून सुद्धा सरप्राईज आहे. ज्या टायमाला बाईकचं असं घुंगट उठेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल बाईक कोणती आहे. 2 लिंबू कितीला आहे? अच्छा, अच्छेवाले दे ना. आपण लिंबू घेतलेले आहेत. चलो, कामं करत करत जायचं आपल्याला. घेतलंय? येस. स्वीट होममध्ये आले, स्वीट्स घेऊ आपण. मलाई पेढे पण ट्राय केले आणि मलाई केसर पण ट्राय केले. हे छान आहेत, ह्याची टेस्ट मस्त आहे. चलो, पेढे घेऊन झालेले आहेत. एक तर काम झालं. थोडं फिरून यावं लागलं, त्यामुळे वेळ गेला, कारण की मध्येच झाड पडलं होतं का ट्रकवरती. सो ठीक आहे, थोडंसं लेट झालं. जास्त तुंबलं आहे, त्यामुळे या रस्त्याला ट्रॅफिक दाखवत होतं. आणि तिकडे बघा पाण्यात खेळत आहेत हे लोक. बापरे, सगळ्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. आणि नशीब या कॉर्नरला पाणी कमी आहे. बाई जास्तच प्रॉब्लेम आहे. बापरे, खतरनाक. खूप पाणी साठलेलं, म्हणजे माणसांच्या घरात पण पाणी गेलेलं आहे. फायनली त्याच्यातून आपण आलेलो आहे. शोरूम वरती आपण पोहोचलेलो आहे. कार समोर पार्क केलेली आहे त्या बाजूला. स्वतः आपण आतमध्ये जाऊ आणि बघू आपली बाईक रेडी झाली आहे का. आपली बाईक आलेली आहे आणि बाईक आलेली आहे टेम्पोमध्ये. भाऊ पण शूट करतोय आणि आत्ता आपली बाईक रिव्हील होईल. बाईक वॉशिंगसाठी गेलेली आहे. भाऊनी बाईक उतरवली मस्त आणि प्लस फोटोशूट व्हिडिओ शूट पण केले. फोटोज आणि व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला भेटेल ज्या टायमाला बाईक रिव्हील होईल. क्या बात कर रहे हैं? असा आमचा NTR आवा करतोय. बाईकसाठी हार घ्यायला आलोय आणि ते हार आपण ठेवलेले आहे कारमध्ये. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भाऊसाठी आपण शूज सुद्धा घेतलेले आहेत. भाऊसाठी सरप्राईज रायडिंग बूट घेतलेले, त्याला माहीतच नाहीये. कालपासून आहे ना कारमध्ये जपून ठेवले शूज, तुझं लक्ष जाऊ नये म्हणून. मी स्वतःच कार वॉश केली. कुठलं सामान घेण्यासाठी सुद्धा त्याला मी कारमध्ये येऊ दिलं नाही, कारच्या जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही, कारण की ते डिक्कीमध्ये आहेत. जर गेला असतं तर सरप्राईज सगळं स्पॉईल झालं असतं. आपल्याला द्यायचेच आता ते, तर आपण ते घेऊन जाऊ. ह्याच्यामध्ये भाऊचे रायडिंग बूट्स मी लपून ठेवलेले. हे तर सरप्राईज. चेक कर काय सरप्राईज. हा इथं ठेव समोर मी. हा शाबास. हो क्या बात आहे. वॉटरप्रूफ शूज घेतले तुझ्यासाठी. आता बघू किती फिरतोय, राईड करतोय पावसाळ्यात. कसं सामान ठेवलं मलाच माहिती आहे. किती मेहनत घ्यायला लागले. म्हणून तुला मी डिक्की उघडून देत नव्हतो. तरी मगाशी मी डिक्कीमध्ये मटेरियल ठेवण्यासाठी जात होतो, तर मला अडवलं त्यांनी. म्हटलं डिक्की मग तू मी मटेरियल ठेवतो. म्हटलं बापरे एवढी काळजी घेतोय. म्हटलं ठीक आहे का, आता असेल काही म्हणून नाही का. आत्ता कळते मला बघा हे शूज आलेले आहेत.
आज भाई का दिन आहे, आज भाई का दिन आहे. आणि बाय द वे हे सरप्राईज गिफ्ट मम्मी पप्पा आणि माझ्याकडून, आमच्या तिघांकडून भाऊसाठी सरप्राईज गिफ्ट आहे हे. 3, 2, 1. सो फायनली बाईक डिलिव्हरी झालेली आहे. बाईक कळली आहे तुम्हाला कोणती आहे, तर बाईक आहे स्ट्रीट RRR. सो भाऊची सुपर बाईक आलेली आहे आणि बॅक साईडला बाईक रेडी आहे आपल्या घरी येण्यासाठी पार्किंगमध्ये लागायला. सो मी तर खूप एक्सायटेड आहे. रेस कर, जोरात कर.